2च दिवसांपूर्वी लोणंदवरून परत आले होते आणि अचानक असं काही घडलं की मला पुन्हा लोणंदसाठी निघावं लागलं. लोक विचारतात, इतका धावपळीचा प्रवास कसा काय जमतो ग तुला? पण एक स्त्रीचं मन एक स्त्रीच जाणू शकते की एकाच वेळी तिला किती ठिकाणी अडकलेलं असतं. हे फक्त एका आईचा आणि पत्नीचा प्रवास नसतो. माझा प्रवास सुखकर व्हावा यापेक्षाही मला प्राशवी गाडीत कम्फर्टेबल असावी हाच एक माझा पहिला विचार असतो. त्यासाठी पाठीमागे मस्त मी फुगवलेली गादी तयार करते. तिच्या आवडीची खेळणी आणि इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची बॅग मी सोबत ठेवते. अगदी पुढचं सीट सुद्धा मी बेडमध्ये कन्वर्ट केले जेणेकरून तिला कोणताही त्रास होऊ नये. ती ट्रॅव्हलिंग मध्ये मला अजिबात त्रास देत नाही. कदाचित तिलाही माझ्या जबाबदारींची जाणीव झालेली असावी. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही बरं का. या प्रवासाच्या मागे सकाळी उठल्यापासून एक वेगळं स्ट्रगल सुरू असतं. घरातील सगळं कामं आवरून, यशला वेळेवर जेवायला देऊन, मग प्राशवीला जेवायला देऊन हे सगळं मॅनेज करून मी घरातून निघते. कारण की प्राशवीचं पोट भरलेलं असलं की प्राशवी ना खूप जास्त वेळ झोप. नियोजन असं असतं की मी मिरजमधून निघाले ना की प्राशवी गाडीत झोपावी जेणेकरून मी ती जेव्हा झोपलेली असेल तेव्हा जास्तीत जास्त अंतर मी पार पाडू शकते. सांगलीतून निघाले तेव्हा थेट प्राशवी साताराच्या आसपास जाऊन उठली. सातारपासून पुढे 30 किलोमीटर अंतरावरती मी जेवणासाठी पहिला स्टॉप घेतला. थोडंसं जेवले आणि प्राशवीला स्लाइड दिसली तिथे, त्यामुळे ती गेली खेळायला आणि पुन्हा आमचा लोणंदचा परतीचा प्रवास चालू झाला. लोणंदला पोहोचलो तेव्हा पप्पा आणि भैया माझीच वाट बघत होते. त्यांच्या लाडक्या प्राशवीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांना पाहून प्राशवीची खुशी हाच तर माझ्या खऱ्या या सगळ्या धावपळीचा खरा मोबदला होता. एका स्त्रीचं आयुष्य असंच असतं ना, एका बाजूला संसार, नवऱ्याची काळजी आणि दुसऱ्या बाजूला आई वडील, भाऊ बहीण आणि माझ्या लाडक्या वहिन्यांसाठी असलेला जिव्हाळा. आणि या सगळ्यात आपल्या मुलाला सुरक्षित ठेवणं ही एक आईची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. स्वतःचा रस्ता शोधणं आणि त्याच्यातून पुढे पुढे जात राहणं हीच एका स्त्रीचं खूप मोठं स्ट्रगल असतं. हाच एक प्रत्येक स्त्रीचा सुंदर पण खडतर प्रवास असतो. तुम्हालाही अशी कधी जबाबदारीच्या प्रवासातून जावं लागलं आहे का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.